महाराज काय म्हणाले, मी कानाने शब्द ऐकलेले आहेत, तुम्ही नुसतं नाम घ्या, सर्व साधनांचं सार त्यामध्ये आहे. ज्ञान काय, योग काय, अरे कर्म काय, तर मला काही समजे ना हे काय आहे. तर ते सापडले त्या रामदासांच्या ह्याच्यात. त्यांना विचारलं तुम्ही काय साधन केलं, नुसतं नाम घेतलं. त्यांचं वाक्य आहे, त्यांचं की नाही, ती व्हिजन ऑफ गॉड नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पहिली दोन पुस्तकं त्यांची, इन क्वेस्ट ऑफ गॉड, इन दी व्हिजन ऑफ गॉड म्हणून. त्याच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, आय रिपीटेड द नेम लाईक ए मशीन. काय सांगू आपल्याला, दोन वाक्य मला फार आवडली. एका यंत्राप्रमाणे म्हणले मी नाम जपलं, आणि दुसरं म्हणाले दी नेम, दी डिव्हाइन नेम वॉज इनडेलिबली रिटन ऑन माय टंग. म्हणजे जसं इनडेलिबल शब्द शाईला लावतात, शाईचा डाग पडला की निघत नाही, त्याला इनडेलिबल म्हणतात. तर माझ्या जिव्हेवर भगवंताचं नाम याच्यासारखं हे केलं, प्रिंट केलेलं होतं. काय असेल तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही मन आवरायला काय साधन केलं. मी मन आवरलंच नाही म्हणाले. नाम घेता घेता एके दिवशी मन नाहीच झालं माझं म्हणाले. काय सांगावं. म्हणून महाराज म्हणाले काही करू नका, नुसतं नाम घ्या, तुमचं काम होईल म्हणाले. काय आहे काय हो, दुसऱ्याने सांगावं तुमचा बाप केवढा मोठा आहे तेव्हा आम्हाला खरं वाटतं, तर असले आम्ही कार्टे होत नाही का. काय म्हणायचं, क्षमा करा आम्ही मालाच म्हणतोय आपला, नाही का. दिव्य चिरंजीव आहेत असे हे आहे ते, नाही. तेव्हा साधना वीट. पुढे आता पहिली ओळ, समाधी साधना. केवढं रहस्य यामध्ये. शेवटी तुम्हाला समाधी साधायची. आता समाधी म्हणजे काय सांगतो आपल्याला. इंग्लिशमध्ये समाधीला एक्स्टसी असं म्हणतात. मेडिटेशन धारणा, कॉन्टेम्प्लेशन ध्यान, आणि एक्स्टसी म्हणजे समाधी. बरं का. एक्स्टसी शब्दाचा अर्थ काय, आपण साधारणतः तुम्ही इंग्रजी शिकलेले आहात. एक्स्टसी म्हणजे अतीव आनंदाला एक्स्टसी म्हणतात. बरं का. ते नाही आहे. एक्स्टसी शब्दाचा धात्वर्थ फार अप्रतिम आहे. एक म्हणजे आउट, बाहेर, स्टॅसी टू स्टँड, देहाच्या बाहेर जाणं म्हणजे एक्स्टसी आहे. म्हणजे जेथे देहाचा संपूर्ण विसर पडतो त्याला एक्स्टसी म्हणतात. तेव्हा ध्यानामध्ये, धारणेमध्ये कसं आहे, तुम्ही समजा अभ्यास करायला बसलात, एक ग्रंथ वाचतात, ज्ञानेश्वरी म्हणा, दासबोध म्हणा, वाचायला बसलात, तर आजूबाजूला माणसं काय बोलतायत किंवा कोण आलं गेलं याचं एक क्षीण भान असतं. स्वच्छ भान नाही पण क्षीण भान असतं. पूजा बिजा करताना, जप करताना असं भान असतं आपल्याला. ही धारणा. धारणेमध्ये आपलं लक्ष पसरलेलं असतं, थोडंसं केंद्रित झालेलं असतं. ही धारणा. ध्यानामध्ये काय होतं, ध्येय वस्तू आणि मी हे दोनच. त्याला सुफी लोक प्रेयसी आणि प्रियकर, नवरा आणि बायको, पती आणि पत्नी हे दोनच, बाकी नाही कुणी. तो आणि मी हे दोनच, माझा गुरु आणि मी, याच्या पलीकडे भान नाही देहाचं. हे ते ध्यानाचं लक्षण आहे. जेव्हा महाराजांचं सुंदर सांगणं आहे, मी म्हटलं ध्यानामध्येच इतका आनंद आहे, सारखा तो समोर आहे ना तुमचा गुरु ध्यानामध्ये, त्याला पाहत आहात ना आपण. महाराज म्हणले असं होतं की जीव ध्यान लागून त्या गुरुकडे पाहत असताना ते जे अंतर असतं मध्ये ते सहन होत नाही. काय अनुभवाचा आहे बुवा, काय या पुरुषांनी अनुभव घेतला असेल. म्हणजे तो माझ्यापासून जरा वेगळा आहे, तो थोडा दूर आहे, हे सहन होत नाही. त्याला माझ्यामध्ये गिळून टाकावा तर ते शक्य नाही. तो अनंत आहे, मी शांत आहे. मग शेवटी हाच त्याच्यामध्ये मिसळून जातो. याचं नाव समाधी. काय सांगा. समाधीचा अर्थ असा की मला ते अंतर सहन होत नाही. आता शेवटी त्याच्यातच निघून जायला. ते जे वर्णन आहे त्यांचं सांगणं आहे ना, ते फार महत्वाचं आहे. तो आनंद असल्यामुळे तो मला खाऊन टाकील, माझ्यामध्ये मिसळू शकत नाही. तो ते मी सांगितलं ना आपल्याला, रमणांची एक गोष्ट आहे ती. ह्या आठवल्यांचे वडील त्यांना भेटायला गेले. त्यांनी स्वतः सांगितलं, तेव्हा रमण अगदी थकलेले होते. ते 8 दिवसांनी गेलेच पुढे. तेव्हा
हे जेव्हा निघाले जायला तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. कोणाच्या? यांच्या वडिलांच्या डोळ्याला, की आता पुन्हा हे दिसतात का नाही. त्याने म्हणाले भाऊ कमी आहे, इकडे ये म्हणाले. आणि त्याने एक गोष्ट सांगितली. एक सिंहीण होती म्हणाले, ती व्याली, तर तिची 2 पिल्लं गुहेमध्ये होती. तिने काय केलं म्हणले, एक ससा आणला, ससा पकडून, आणि त्यांना खेळायला दिला त्या पिल्लांना. आपण म्हणली दरवाजात बसली, त्या गुहेच्या दरवाजात बसली, तो ससा पळून जाऊ नये म्हणून. बर, त्यांच्याशी खेळत होता ससा, पण शेवटी ते सिंहीण त्याला खाऊन टाकणार होती म्हणाले. तसं मी म्हणाले ज्याला घेतला त्याला खाऊन टाकल्याशिवाय राहत नाही म्हणाले. काय गुरुचं कार्य आहे बघा, ते फंक्शन ऑफ ए गुरु. रानडे म्हणायचे ना, गुरुचं फंक्शन काय आहे, ते म्हणले त्याला मीपणाने गिळून टाकायचं फंक्शन आहे त्याचं, बरं का. म्हणून मी म्हणतो गोंधळच कशाला यायचं, मरायची विद्या शिकायला यायचं. आपण मरणारच होत नाही केव्हा तरी, तर मरून पुन्हा राहण्याची विद्या जी आहे ती इथे शिकायला यायचं, अहंकार नाश करून घेण्याकरता. तेव्हा सांगण्याचा हेतू काय, की समाधी ही शेवटची अवस्था आहे, ती करावी लागत नाही, ती आपोआप येते. म्हणून 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साधनाची परिपूर्ती सांगून मग साधन हाती येर हळूच ठेवी. काय वर्णन आहे, इतकं वर्णन नाही हो. ते मी तुम्हाला एकदा सांगितलंय मागच्या उत्सवामध्ये बघा, तुम्हाला आठवत असेल, ती मॅडम ब्लॅव्हॅट्स्की म्हणून जिच्यामधून मग हे थिऑसॉफी निघाली ना, ती बाई होती. तिने ज्ञानेश्वरी कुठे वाचली काय माहित नाही, मोठी ज्ञानीबाई होती बरं का, ती रशियन बाई होती. ती काय म्हणते ज्ञानेश्वरीबद्दल, द किंग ऑफ मिस्टिक वर्क्स, अध्यात्मावरचे जे ग्रंथ आहे त्यातला राजग्रंथ आहे, द प्रिन्स ऑफ मिस्टिक वर्क्स असं म्हणते. आणि ही गोष्ट खरी आहे. एवढं अध्यात्म अनेक अंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी थोडक्या भाषेत सांगितलेलं आहे, आणि इतक्या रम्य रीतीने सांगितले की बोलायची सोय नाही. मग साधन, तुम्ही साधन करता त्याला हत्यार म्हटलेलं आहे. अज्ञानाचा नाश करताना हे हत्यार, ते हे हत्यार तुम्ही हळूच खाली ठेवता. आता साधनाची जरूरच नाही, कारण ध्यानातून समाधी ही होत न करायची नसते, ही होत असते. त्याला ते चैनच पडत नाही. इतका जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये तो मिसळूनच जातो. म्हणून समाधीचं साधन, समाधी साधन काय, तर भगवंताचं नाम, हरिनाम उच्चारू दिलेला त्याने. केवढा अर्थ आहे बघा, की हे समाधीचं साधन मी या ग्रंथामध्ये तुम्हाला सांगतो. तर ते केव्हा आहे, भगवंताच्या इच्छेने आहे, आपल्या भगवंताच्या नामानी आहे. भगवंताचं दुसरं काही करायला नको. बर, पुढे म्हणाले संजीवन नाम. तुम्हाला सांगू का, मला इतका परमानंद झाला आहे जेव्हा मी वाचलं. महाराज जन्मभर नामाचं हे महत्व सांगत राहिले. का हो एवढं महत्व, तर ही संजीवनी आहे. नाम ही संजीवनी आहे. आपल्याला माहिती आहे संजीवनी म्हणजे मेलेल्याला जिवंत करणारी जी वनस्पती ती संजीवनी. संजीवन याचा अर्थ संजीवनी वनस्पती. मृत्यू कोणचा, आम्ही आहोत ना. आध्यात्मिकरित्या मेलेले जे जीव आहेत तो मृत्यू आहे. स्पिरिच्युअली डेड, यांनी राधाकृष्णांनी म्हटलेलं आहे ना, हे स्पिरिच्युअली डेड. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या ज्यांना भगवंताचा पूर्ण विसरच आहे, असे जे लोक आहेत त्यांना जिवंत करणारी आहे नामाची. काय नामाचं महत्व, कसं ज्ञानेश्वर अहो ज्ञानात 6व्या अध्यायामध्ये जेव्हा योगाचं वर्णन आलं त्यावेळेला अर्जुना अवधारी पंथराजू, या साधनातला राजा आहे म्हणाले हा योग. असं सांगणारे ज्ञानेश्वर महाराज सांगतायत ही संजीवनी आहे, मेलेल्याला जिवंत करणारी आहे. बर, ती कुठे मिळते, संजीवन वस्तू सगळीकडे मिळत नसणार. ती कुठे मिळते, गुरुच्या तोंडात मिळते, गुरुकडून यावी लागते. म्हणून म्हणाले समाधी साधन, समाधीचं एकमेव साधन आहे, संजीवन विद्या आहे. ही संजीवनी कुठे आहे, त्याच्याजवळ आहे. अशी एक गोष्ट आहे बरं का. ती खरी खोटी मी काय सांगू शकत नाही, पण अशी एक गोष्ट आहे की समर्थांनी एका माणसाला अनुग्रह दिला, नाम दिलं, अनुग्रह दिला म्हणजे
तो आमच्यासारखाच होता. याकडे जा, त्याकडे जा, त्याकडे जा, याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. तो एकदा आला आणि म्हणाला की बा मला काय तुम्ही दिलेला मंत्र नको आहे, तो तुमचा तुम्ही परत घ्या. बरं का. तर हे काय म्हणाले, हरकत नाही, तू चूळ भर आणि दगडावर थुंकून टाक चूळ. तर तो थुंकला तर ती अक्षर दगडावर आली असं आपलं म्हणतात. बरं का. याचा अर्थ एवढाच की नाम देताना त्याचं सामर्थ्य तो त्यामध्ये घालतो. आपल्याला एक गुप्त गोष्ट सांगून ठेवतो. गुप्त म्हणजे महाराजांकडून आलेली, माझं कुठं काय आहे. ते काय म्हणाले, तुम्ही ज्याने दिलेलं नाम आहे तो चांगलाच पाहिजे, ज्ञानी पुरुष पाहिजे. तर ते नाम तुम्ही घेऊ लागलात म्हणजे त्यांना जे अनुभव आलेले ते तुम्हाला यायला लागतील. कारण सांगतो याचं की तुम्ही त्याच्या मनाशी तादात्म्य व्हावे लागतात. तुम्ही नाम घेताना त्याच्या मनाशी हळूहळू तादात्म्य पावताना तर त्याची जशी डेव्हलपमेंट झालेली असेल तसे अनुभव तुम्हाला येतात. काय ऊड आहे, आपल्याला कल्पना येत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या निवृत्तीनाथांनी दिलेलं नाम ज्ञानेश्वर महाराज घेऊ लागले, त्यांना जे अनुभव आले ते यांना. तसं तुम्ही आम्ही जर महाराजांनी दिलेलं नाम घेतलं, मी महाराज म्हणत असताना इथे आपण बसलेलो आहोत म्हणून, बरं का. तेव्हा गुरुने दिलेलं नाम घेत असाल आणि गुरु पोचलेला असेल, तो ज्या चार्टने गेला, ज्या मार्गाने गेला ते अनुभव तुम्हाला आले पाहिजे. आणि ही खरी खूण आहे. आपण साधनात आहोत याची खूण ही आहे. मग महाराजांना विचारलं मी की म्हणून महाराज आपले अनुभव येतील म्हणजे काय होईल, नाही का. असं आहे, आपण चिकित्सक लोक आहोत 20व्या दशकातले, बरं का. आणि त्यांना राग नाही, हो खरं राग नाही. तो म्हणला अनुभव आपला काय येईल. ते काय म्हणाले, एकदम काही व्हायचं नाही, देहाचं प्रेम कमी होईल, समाधान वाढत जाईल, हा माझा अनुभव आहे म्हणाले. हे लक्षात ठेवा आपण की आपण गोंधळाला येऊन आपण नामस्मरण करू लागलो तर काय अनुभव येईल. पूर्वी ज्या दृष्टीनं आपण इंद्रियांच्या अधीन होतो, आपण विकारी होतो, ते आपोआप कमी होईल आणि समाधान वाढत जाईल. काही प्रपंचात उलथपालत झाली तरी चित्त हलणार नाही, शांत होईल, नाही का. किती छान आहे. आणि समाधान हेच जर मिळवायचं असेल तर हे अनुभव म्हणजे केवढे मोलाचे अनुभव आहे. अहो, रंग दिसणं, रूप दिसणं या काय मोठं महत्व नाही. इंद्रिय सूक्ष्म झाली ते दिसायला लागेल, पण याच्या पलीकडे तेही सांगून ठेवतो. एकाने प्रश्न विचारला, त्याला की नाही चांगला प्रकाश दिसायचा, नीलबिंदू दर्शन व्हायचं त्याला नाम घेताना. महाराजांच्या पैकीच आहे, बरं का. चांगला मनुष्य आहे. त्याचा म्हणजे शेती स्वतः करीत नाही, पण कोणातरी लावून दिलेली आहे आणि त्या लोकल बोर्डामध्येच नोकर विकार आहे काहीतरी. तर तो काय म्हणाला, अलीकडे काही मला दर्शन होत नाही. तर म्हणलं नाम चालू आहे ना, नाम अगदी पूर्ववत चालू आहे, पण म्हणला मनात असं येतं की आपण मागे आलो की काय. त्याला महाराजांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे. एक उत्तर हिंदुस्थानातला मनुष्य आला होता, तो हिंदी बोलत होता म्हणून मला बोलवतो काय म्हणते. त्याला असा प्रकाशाचा अनुभव याचा बरं का, त्याला पण पांढरा प्रकाश दिसे. तेव्हा तो महाराजांना म्हणाला, मैं आपके पास आया हूं कि मैं आप प्रकाश नहीं देख सकता, म्हणजे मला अजून दिसत नाही. तेव्हा महाराज म्हणले त्याला सांगा की तुझा पुढे पडलायस, तू ही स्टेशन मागे पडली आहेत, तू मागे आला नाही, स्टेशनाच्या पुढे गेलायस. तो म्हणाला, हे कसं मी समजू, याचं महत्व कमी होणं म्हणजेच तू पुढे गेलायस असं समज म्हणाय. तो म्हणाला, मला असं सांगणारा नाही भेटला म्हणला कोणी. अरे जे अनुभव असेल तोच सांगेल की नाही. तेव्हा आपण ते लक्षात ठेवा. ही इंद्रिय सूक्ष्म झाली म्हणजे तिला अनुभव, त्यात काय. खरं म्हणजे असं समाधान. आणि माझ्या मते समाधान म्हणजे तुमची घरादारात निंदा झाली तरी, तुम्हाला नाव ठेवली तरी महाराजांनी बरोबर केलंय, योग्य आहे असं म्हणून चित्त शांत राहणं. त्यातल्या त्यात अत्यंत निकट संबंधी आणि नावं ठेवणं. काय तुम्ही वागताय, गोंधळला जाते की काही फरक आहे का तुमच्यामध्ये म्हणणं आणखी जास्त बरोबर आहे ते, नाही का. हे मी माझ्या मनचं सांगत नाही, रोज मी जे ऐकतो ते सांगतोय आपल्याला. बरं, एक ग्रस्त म्हणाले, शेवटी बायकोनी म्हणाले, मी गोंधळाला 2-3 वर्षात किती गोळ्याचा हिशोब काढला. हे मुलीच्या लग्नाला नसते का उपयोग पडले, काय केलं म्हणले गोंधळाला जाऊन. बरोबर आहे म्हटलं, नाही का. कारण
फरक. आणि हे इतकं सोपं काय हो, त्या बाईला एवढं कळत नाही की विकार आवरणं किंवा नामाला चिकणं इतकं सोपं काय आहे. हे म्हणजे त्यांची कल्पना. मराठीत म्हण आहे, पी हळदन हो गोरी, असं आहे ना, नाही का. असं काय की म्हणजे कठीणच आहे. आधी आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करीत नाही. साधक वृत्तीनं प्रयत्न केला तर 1000 वेळा आपण हरणार, हे स्वाभाविक आहे. आणि यांची अपेक्षा काय, तो जाऊन आला की साधूच बनला पाहिजे. आणि खराच साधू बनला तर पुन्हा शंका आहेच नावाने आणखी, नाही का. जाऊन आला तर काय झालं हे म्हणाले, काय तर आहे बघा. असो, तेव्हा मुद्दा सांगण्याचा काय, संजीवन नाम फार छान आहे. नाम ही मेलेल्याला जिवंत करी. आणि माझा अनुभव असा आहे, सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला की नाही एक प्रकारची मरगळ येते, शरीर थकायला लागलं म्हणजे मेंदू सुद्धा थकतो माणसाचा, त्याची जी धारणा शक्ती असते कमी होते म्हातारपणी. तेव्हा ती शक्ती कमी झाली, थोडंसं ढिलाई आली जीवनामध्ये, उत्साहामध्ये, त्यावेळेला हातपाय धुवून नाम घ्यावं, महाराजांची आठवण करून पुन्हा पूर्ववत मनुष्य होतो. ही संजीवनी आहे अगदी. मग अध्यात्मदृष्ट्या तो जिवंत होईल यात काय शंका आहे. म्हणून संजीवन नाम शांती दया समसर्व अभूती. हे आपल्याकडे 3 आहेत, दया क्षमा शांती. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. बरं का. तर क्षमेचं काही नाही, पण शांती आणि दया याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. आणि पुढे म्हणाले समसर्वाभूती. हे एक फार महत्वाचं लक्षण आहे. म्हणजे काय, आपल्याकडे तुम्ही आता भेद पाहताना आपल्याकडे भेदाला तर विचारूच नका. काय आहे, स्त्री पुरुष भेद आहे, विद्वान अडाणी भेद आहे, श्रीमंत गरीब भेद आहे, जातीचा भेद आहे, सत्तेचा भेद आहे, प्रांताचा भेद आहे, सगळे भेद आहेत. या भेदाची जी तीव्र जाणीव आत असते ना, ते कमी होत जाते. हा खरं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणण्याचं आहे. अगदी त्यांना तो भेद राहत नाही. हा एक उदाहरण घ्या आपण, किंवा एक साऊथ इंडियन म्हणजे मद्रासी मनुष्य आहे आणि कुठला गुजरातचा साधू आहे, तो हे म्हणेल की बा हा तिकडचा आहे, याची भाषा निराळी, पण हा माणूस म्हणून निराळा हे जाणणार नाही. असं आहे. अरविंदांचं नाही का, अरविंदांचे बंगाली होतेच की नाही, परंतु त्यांचे शिष्य जे होते ते तिथलेच एक गुजराती शिष्य होता, त्यांचा स्वयंपाक पाणी करणारा, त्यांना सांभाळणारा. बरं का. म्हणजे तो भेद राहत नाही. म्हणून समसर्वाभूती. इतकंच नव्हे, महाराज म्हणाले, अहो माणसामधला भेद जाईल यात काय आहे, त्याला प्राणी सुद्धा आपले वाटतात. आणि या सत्पुरुषांच्या ह्याच्यात पुष्कळ प्राणी त्यांच्याजवळ असतात. तुम्हाला महाराजांची ती गोष्ट माहिती आहे ना, ती एक लंगडी गाय होती महाराजांच्याजवळ. काय तिचं प्रेम महाराजांच्यावर होतं. म्हणजे असं महाराज समोर असले आणि तिला बांधलेलं असलं, ते दावं तोडून महाराजांच्याकडे यायची आणि महाराजांनी पाठीवर हात फिरवला की ती जायची परत. तर ते अशी तिला एका माणसाला दिली महाराजांनी. अहो तिथे अन्न पाणी खाई ना, ती काय अवस्था बघा. तेव्हा त्यांनी ती परत आणली आणि महाराजांनी दिली. म्हणलं महाराज ही काही राहत नाही बा, अन्न पाणी खात नाही. महाराजांनी काय केलं, तिच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, बाई ज्या घरी आपल्याला दिलंय त्या घरी सुखाने नांदावं म्हणाले. आधी गेली घेऊ बघा त्यांनी त्याच्याबरोबर. काय असेल बुवा, नाही आपल्या पोरी आपल्यालाच घालायचं. तुम्ही काय सांगता, चला कोर्टात जा, डायव्हर्स घ्या म्हणाले. हे काय लफडं आहे तुमचं. काय असतं बुवा, खरं काय असेल. सत्पुरुष एक चमत्कार आहे बघा. मी ठरवलेला आहे, जगात जे चमत्कार आहेत ना त्यापैकी हा मोठा चमत्कार आहे. मानवी जातीमध्ये संत म्हणजे चमत्कार आहे. काय त्याच्याजवळ असतं नाही का. एक आणखी उदाहरण मला आठवून सांगतो. आहे मी एखाद 2 मिनिटं जास्त घेतली तर क्षमा करा मला. येणार ते 1 तासात आम्हाला घंटेची सवय आहे ना, घंटावरी या आपले. काय आम्ही अश्वत्थपूरला महाराजांच्यावरून मी गेलो होतो. तिथे काय झालं, नागप्पा म्हणून ग्रस्त होता, तो बरोबर होता. तो कोण कानडी माणसं भेटायला आली, म्हणजे महाराज जे बोलत मराठीत तो कानडीत त्या माणसानं सांगायचा. तो किंवा एक बाई आली, लहान मूल, तालं मूल, तेही किडकिडीत असं. तेव्हा तिला ताप यायचा रोज. तेव्हा महाराज तिने सांगितलं नागप्पानी, किंवा ती म्हणते मला रोज ताप येतो. महाराज काय म्हणाले,
की बाळणपणापासून हे झालेलं आहे, असं महाराज म्हणाले. लक्षात घ्या बरं का शब्द, बाळणपणापासून हे झालेलं आहे. त्याने काय सांगितलं तिला, कानडीमध्ये बाळणपणाचा रोग आहे म्हणाला हा तो. बघा आता मला काही कळलं नाही हो, कानडी सांगितलेलं. महाराज म्हणले छे, म्हणले तसं नाही असं त्याला म्हणाले. मला जरा हे वाटलं, महाराजांना कानडी कुठलं कळणार हो, आपली अक्कल काय नाही का, महाराजांना मराठी चपराठी कुठे कळते असं. तेव्हा त्यांनी सांगितलं त्याला, मग ते तसं नाहीये, ते बाळणपणा अशक्तपणा आलाय त्यांनी वगैरे. मी महाराजांनी त्याला आपल्याला कसं कळलं नाही का, तो कानडीत म्हणालेला आपल्याला कसं कळलं. तेव्हा महाराज काय म्हणाले, जेथून भाषा उत्पन्न होते तिथे पोहोचल्यानंतर यात काय कठीण आहे म्हणाले. हा सत्पुरुष, त्याला भाषा लागत नाही. माणूस पाहिल्यावर याच्या अंतःकरणात काय कळत असलं पाहिजे, भाव म्हणून जो आहे तो त्याला कळत असला पाहिजे. पण आपण की नाही बाहेरून पाहतो ना, भाषा नाही, अमकं नाही, तमकं नाही. म्हणजे बघा, म्हणजे आत्मस्वरूपापर्यंत जो पोचला, तिथून जिथे प्रेरणा येते तिथे पोचल्यावर मग काय सगळ्या भाषा त्याच्याच नाही का, अंतःकरण करत असो. तेव्हा शांती दया सम सर्वाभूती, त्यांना भेद नाहीच काही. आणि हे अभेद, भेदामध्ये अभेद, हे फार मोठं लक्षण आहे. चांगला अधिकारी असेल ना, तर ऑफिसात निर्णय भाषा बोलणारे जर व्यक्ती असल्या तर चांगलं काम करणारा सज्जन असेल त्याच्यावर त्याचं प्रेम बसेलच, तिथे भेद राहणार नाही तिथे. बघा असं आहे. पुढे म्हणाले शांतीची पै शांती, मी सांगितलं आपल्याला, निवृत्ती दातारू. आणि हे वर्णन आहेच, अतिशय शांत असत निवृत्तीनाथ काय. आणि मला पुन्हा पुन्हा वाटतं, ज्ञानेश्वर महाराजांचं गुरु होण्याची ज्याची लायकी होते, काय पुरुष असला पाहिजे सांगा नाही का. मग कसा असला पाहिजे तो. मला ते शिष्याचं गुरुचं ब्रह्मानंद महाराजांच्या वरून आठवतं बघा. महाराज हुबळीला गेले होते, तेव्हा मिरवणूक निघाली, तर महाराजांच्या भोवती मशाली लावल्या दिवसा 10 वाजता. ब्रह्मानंद महाराज मशाली. कुणी विचारले की अहो दिवसा तुम्ही महाराजांच्या भोवती मशाली काय लावल्या, तर ते काय म्हणाले, प्रकाश पडू दे, त्यांची नजर ज्याच्यावर पडेल तो तरुण जाईल म्हणाले, असा माझा गुरु आहे. काय नाही, तो शिष्यच लागतो गुरुची ओळखायला नाही का. नुसत्या दृष्टीपातानं तो तरुण जाईल असं त्यांची भावना गुरुबद्दल नाही का. कसं असतं बघा, असा शिष्य भेटल्यानंतर गुरुचा प्राण होईल काय सांगायचं. तसंच ज्ञानेश्वर महाराजांना सांगून ठेवतो आपण, ज्ञानेश्वरी जो वाचलीत, गुरुचं वर्णन आले की पाल्हाळले. ज्ञानेश्वर महाराजांना मर्यादाच नाही. 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासन हा पद आलं श्लोकातलं, आणि 100-150 ओव्या लिहून गेले एकदम. आणि मग एकदम भानावर आले, अरे काय केलं मी, एवढ्या एकदम लिहून गेलो. तर उत्तर काय दिलं, एक गाय, गुरु एक गाय किंवा म्हैस काहीतरी आहे, ती म्हणली हिरवा चारा चरायला लागली शेतामध्ये, हिरवा चारा. तर आपण किती चरत लांब गेलो तिला भान राहत नाही, तसं गुरुवर्णन करताना मला भान राहिलं नाही का. किती हे आहे बघा. आपणही शिकलं पाहिजे हो. माझ्या सांगण्याचं जाऊ द्या, आपण शिकलं पाहिजे इथे येऊन, की महाराज म्हणल्यानंतर अंतःकरण कालवलं पाहिजे. माझं जीवनात कोण असेल तर माझा गुरु आहे नाही का. बाकीचे नातेवाईक आहेतच, त्यात काय मोठं नाही, पण माझा कोण खरा, माझा तो आहे का नाही का. असं होणं हे उत्सवाचं फलित आहे बघा सगळं नाही. सकाळी म्हणलं तो आहे ना, मग काळजी कसली नाही का. काळजी सोडणं हे महाराजांना फार आवडेल अगदी. ते म्हणायचे काळजी झाला की विटाळ झाला समजावून स्नान करावं, इतकं त्यांना ते हे आहे, वावडं आहे काळजीचं. म्हणजे काय असेल आधार बघा. मग शेवटी म्हणतात यम दम कळा, म्हणजे हे यम नियम की नाही याचं आहे योगाचं. 8 अंग आहेत ना, त्यातली यम नियम राधाकृष्णने बरोबर दाखवलेला आहे. योगाला लागणारी जी नैतिक पार्श्वभूमी आहे ती यमदमात आहे म्हणाली. आणि मग आसन प्राणायाम प्रत्याहारे बहिरंग, धारणा ध्यान समाधी अंतरंग. तेव्हा यमदम कला विज्ञानेसी ज्ञान, म्हणजे ज्ञानमार्गाचा. संस्कृतामध्ये विज्ञान याचा अर्थ अनुभवाचं ज्ञान असं आहे. ज्ञान आणि विज्ञान, ज्ञानम विज्ञान सहितम
यज्ञात्वा मोक्षसे शुभात गीतेमध्ये आहे ना. तेव्हा नुसतं बुद्धीचं ज्ञान आणि अनुभवाचं ज्ञान, विज्ञानेसी ज्ञान परतोनी अज्ञान नाही घरा, हे फार छान आहे. अज्ञान तात्पुरतं नाही सोहणं आणि कायमचं नाही सोहणं, यात फार मोठा फरक आहे. उदकावरी झाली बाबुळी, उदकाते जैसी झाकोळी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाबुळी म्हणजे शेवाळ. तुम्ही बाजूला केलं की पाणी, पुन्हा आलं की पुन्हा अज्ञान. तसं आपलं होतं बघा, रबर ताणल्यासारखं होतं. रामकृष्णांचे दृष्टांत फार अप्रतिम आहे. म्हणजे म्हणले माझे श्रोते कसे आहेत ऐकायला येणारे, खुर्चीच्या स्प्रिंग सारखे आहेत. तुम्ही बसलात खुर्चीवर की स्प्रिंग दबली. आणि चांगली कोणती खुर्ची, जी पूर्ववत पुन्हा होते स्प्रिंग, ती चांगली खुर्ची म्हणाले. तशी आपली स्थिती आहे. तसं नाही, अज्ञान नाही परतोनी नाही घरा, झालं गेलं की गेलं. निष्ठेचं असंच आहे, श्रद्धेचं असंच आहे. आपली श्रद्धा कशी, त्यांच्याकडे आलं त्यांचं ते पाहिलं म्हणजे श्रद्धा बसते, पुन्हा आपली काही नाही. तसं नाही, एकदा धरलं की धरलं, मनाने धरलं पाहिजे. आणि आपल्याला सवय आहे, पैशाला किती घट्ट धरतो आपण मनाने, नाही का. थोडी कल्पना करा, आपण इथे बसलेलो आहोत, आपला बँक अकाउंट एकदम खलास झाला म्हणून तार आली का हो, गाडी केव्हाची पाहू आणखी बरं जाऊ धडपडत आपण मुंबईला किंवा पुण्याला. केवढे काय आहे, न कळत केवढी श्रद्धा आहे की माझा आधार काय आहे, माझा पैसा हा माझा आधार आहे. तेवढा तरी महाराजांना आधार धरला पाहिजे, नाही का. सांगत असताना अरे मी आहे मी आहे, मी नेहमी एक प्रश्न विचारित असतो बरं का. समजा आपण मरणोन्मुख आहोत, मरण म्हणजे फार सिरियस आहोत, आणि दोन पर्याय आहेत, महाराजांना या बोलायचंय आणि डॉक्टरला बोलवायचंय. पहिल्यांदा कोणी यावं. मी म्हणेन आधी डॉक्टरला बोलवा, महाराज आहेत ती कुठे जात आहेत. नाही का. मग असं वाटलं पाहिजे की डॉक्टर लेखाचा तो स्वतः घाबरतो, त्याला काय कळतंय, महाराजांना बोलवा. एवढं झालं तरी मोक्ष पावेल आपल्याला बरं का, काही काळजी करू नका. मग म्हणून म्हणले परतोनी अज्ञान नाही घरा, असं ह्या नामाचं सामर्थ्य आहे. समाधी काय, समाधीचं साधन हे नाम आहे. मग आता आपली पुन्हा भेट पुढच्या वर्षीच आहे, नाही का. माझ्या तोंडात रविवारी येत होतं बघा, कारण आम्ही दर रविवारी भेटतो तिथे. सांगणारा तसाच, ऐकणारे चांगले असं आहे. तेव्हा आपण खरं निश्चय करा. मी आपल्याला प्रेमाने सांगतोय, मी आपल्याला उपदेश म्हणून छे माझी ती भूमिका नाहीच. माझं काम काय आहे, लाऊडस्पीकर सारखं आहे, बोंबल्यासारखं आहे. ते जे बोलत आहेत ते मी आपल्याला सांगतोय. खरखर आली तर माझी आहे, त्यांची नाही. त्याच्यात दोष आला तर माझा आहे. सांगणारा अपात्र आहे, जो सांगतो ते बरोबर आहे आणि ते हे आहे, मात्र खरं आहे. त्यांना जे अभिप्रेत नाही ते मी चुकून सुद्धा सांगणार नाही, अगदी खात्री घेऊन सांगेन. हेच त्यांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणजे कसं काही येईना, नाम घ्या बरं. काही त्याला विवेक नको, वैराग्य नको, सोळवळ नको, हे नको म्हणत असताना तुम्ही असलेलं टाका म्हणणं नाही. नसलं तरी चालेल, असलं तरी चालेल, पण मुख्य नाम पाहिजे. आणि ते की नाही वाढवता आलं पाहिजे. एक माळ करतोय, मग 2 माळा करा. मी या 4-8 दिवसात सांगितलं ना, गुरुदेव रानडे म्हणाले 1-1 मिनिट वाढवा रोज. अहो काय त्या माणसाचा अभ्यास. आणि एका महिन्यात म्हणले अर्धा तास होईल, नाही का. ते म्हणाले असं मी 6 महिने वाढवलं आणि मग थांबलो, कारण पुढे वाढे ना. ते बरोबर आहे, एक शरीराची शक्ती असते ना. तसं आपण निश्चय करून जा. त्यांना म्हणा मी आलेलो आहे तुमच्याकडे, मला द्या तुम्ही. अहो ते द्यायलाच बसलेले आहेत. त्यांचं काय आहे दुसरं, हे आहे, हे इतकं महत्वाचं आहे. ती मिळाली की सगळं मिळाल्यासारखं आहे. आणखी मागायची इच्छाच राहणार नाही, असं ते देणं आहे. असं त्यांच्याजवळ आपण प्रार्थना करून आपण जा. आता उद्या काय आपण भेटणार नाही, तेव्हा एवढं माझं आपण लक्षात ठेवा. हेच मी महाराजांना स्मरून आपल्याला सांगतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.